प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 10 एप्रिलच्या भागामध्ये सागर सांगत असतो, हे बघ तू आमच्या या प्रोग्राम मध्ये 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 लुडबुड करायला येत जाऊ नकोस. तुला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतोय की या सगळ्यामध्ये आदित्यच्या कस्टडीसाठी आम्ही ऑलरेडी अप्लाय केलेला आहे आणि आदित्यची कस्टडी आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तू या सगळ्यामध्ये लुडबुड करायची काही गरज नाहीये. यावरती आता इकडे सांगायला लागते सावनी, हे बघ आदित्यची कस्टडी ही मलाच मिळणार आहे. तुम्ही धोक्याने आता सईची कस्टडी घेतलेत, पण या सगळ्यामध्ये आदित्यची कस्टडी मीच मिळवणार आहे. हे सगळं प्रकार चालू असताना मुक्ता म्हणते, बाळांनो तुम्ही दोघांनी आत जा बरं. असं म्हणत उगाचच हा सगळा तमाशा नको म्हणून ती बाळांना आत पाठवते आणि त्याच वेळेला सावनी सांगायला लागते, हे बघा आत्ताच्या आत्ता आदित्यला माझ्या ताब्यात द्या. यावरती आता मुक्ता म्हणायला लागते, हे बघ तू आत्ताच्या आत्ता निघ. कसं आहे ना, इथे ना आज सण चालू आहे, गुढीपाडव्याचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी आम्हाला कुणाचा अपमान करायचा नाहीये. कोळी कुटुंबातून आजच्या दिवसाला कुणाचाही अपमान होणार नाही याची आम्ही काळजी घेतो आणि तू तर कशीही असलीस ना तरी माझ्या मुलांची बायोलॉजिकल मदर आहेस आणि तुझा अपमान आम्ही नाही करू शकत. त्यामुळे उगाच अपमानित होण्यापेक्षा तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा बरं. असं म्हणत मुक्ता तिला तिकडून निघून जायला सांगत असते, पण सावनीला तमाशाच करायचा असतो. मुक्ता सांगते, आपण आपला मूड खराब नको करूया, या सगळ्यामध्ये आता आपण आपली पूजा करून घेऊया. यावरती सावनी म्हणते, तुझी हिंमत कशी झाली ग मला इथून जायला सांगायची, तू तर आता. असं म्हणत ती आता मुक्तावरती हात उगारते. तोपर्यंत लकी म्हणतो, खबरदार सावनी, जर का वहिनीचा अपमान करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. त्यावरती स्वाती म्हणते, हो जर का मुक्ताला काही बोलण्याची हिंमत केलीस ना तर तुला इथून परत नाही हा जाऊन देणार, लक्षात ठेव. असं म्हटल्यावरती सागर म्हणतो, बस झालं तू निघ इथून. माझ्या कुटुंबामध्ये उगाचच आता लुडबुड करण्यासाठी अजिबात यायची काही गरज नाहीये. लकी म्हणतो, जर का तू इथे थांबलीस तर गाठ माझ्याशी आहे. हा सावनी निमूटपणे जा. जर या सगळ्यामध्ये आमच्या घरामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न केलास तर धक्के मारून तुला बाहेर काढून देऊ. यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते, कसं आहे ना, तिने कितीही निर्लज्जपणा केला म्हणून या सगळ्यामध्ये आपण करून चालणार नाहीये. आपण आपले संस्कार विसरायचे नाहीयेत. यावरती आता इकडे सावनी सांगते, तू सांगणार मला संस्कार. असं आता इकडे तिने पुन्हा मुक्तावरती अटॅक केल्यावरती सगळं कोळी कुटुंब मुक्ताच्या बाजूने पूर्णपणे उभं राहतं आणि मुक्ताच्या बाजूने ठामपणे उभं राहत कोळी कुटुंब या सगळ्यामध्ये आता तिला चांगलाच इशारा देतं की जर मुक्ताला काही करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ आमच्याशी आहे. हे आता तिला ठणकावून सांगितलं जातं. सावनी या सगळ्यामध्ये सुधारण्याचं काही नाव घेत नसते आणि आता इकडे सांगायला लागते, स्वाती मुक्ता हिला साधं बोलून चालणार नाहीये, हिला ना धक्के मारून बाहेर काढायला पाहिजे. हे सगळं चालू असताना मग आता इकडे विचार करते सावनी, म्हणजे हे लोक मला डावलून या सगळ्यामध्ये आता छानपैकी हे सगळं गुढीपाडवा करणार का? नाही, मी हे सगळं होऊच देणार नाहीये. यांना या सगळ्यामध्ये आता धडा शिकवते. असं म्हणत ती गुढीपाडव्याचा अपशकुन करण्यासाठी खूप मोठी आता योजना करते आणि आता तिकडे असलेला दिवा ती गुढीच्या समोर आता गुढी जाळण्यासाठी घेते जेणेकरून अपशकुन होईल. इकडे आता मुक्ता तिचा हात कचकन धरते आणि खबरदार सावनी, हे सगळं करण्याची हिंमत कशी केलीस ग तू? ही माझ्या कुटुंबाच्या सुखाची गुढी आहे आणि त्याला आग लावण्याचा तू प्रयत्न करतेस. त्यावरती आता इकडे सांगायला लागते, सावनी तू काय करतेस? तू सुद्धा माझं सुख माझ्यापासून हिरावूनच घेतलेलं आहेस ना. माझ्या मुलांना या सगळ्यामध्ये आता माझ्यापासून तू हिरावून घेतेस, हे काय आहे? यावरती आता इकडे मुक्ता सांगते, कसं आहे ना, अगं जन्म देऊन कुणी आई होत नसतं. आपल्या मुलांची काळजी घेणं, आपल्या मुलांना काय वाटतं, काय हवं, काय नको, या सगळ्या गोष्टी कधी तू पाहिल्यास का? तू कधी खरी आई बनलूच शकली नाहीयेस. कसं आहे, या सगळ्यामध्ये ना तुला खरी आई बनण्यासाठी या जन्मी तरी काही शक्य नाहीये. असं म्हणत मुक्ता आता तिला चांगलंच फटकारते. यावरती सावनी म्हणते, तुला काय वाटलं यावेळेला सईची कस्टडी मिळवलीस म्हणून तू जिंकलीस का? या सगळ्यामध्ये नाही तुला धडा शिकवला ना आणि दोन्ही माझ्या मुलांना माझ्याकडे घेऊन गेले ना तर नाव नाही सांगणार मी सावनी. असं म्हणत ती तिकडून निघून जाते. ज्या वेळेला सावनी तिकडून निघून जाते त्यावेळेला सगळे कोळी कुटुंब आत येतात आणि सगळेच जण आता वर्षाची सुरुवात ही खूप खराब झालेली असल्यामुळे सगळ्यांना खूपच आता त्रास झालेला असतो आणि आता इकडे सागर डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि त्यावरती आता इकडे इंदिरा म्हणते, ह्या सावनीला ना खांडोळ्या करून टाकल्या पाहिजेत. त्यावरती स्वाती म्हणते, मुक्ता खरंच आहे, तू प्रत्येक वेळेला का गप्प बसतेस? गप्प बसण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये. काहीही झालं ना तरी तिला प्रतिउत्तर दिल्याशिवाय आपण तिला पाठवायलाच नाही पाहिजे होतं. ही प्रत्येक वेळेला येते, आपल्या इथे तमाशे करते आणि जाते. यावरती मग आता सांगायला लागते इंदिरा, मग काय,
या सगळ्यामध्ये आता हिला खरंच खांडोळी करून टाकायला पाहिजे होती. त्यावरती मुक्ता सांगते, कसं आहे, काहीही झालं तरी ती आपल्या मुलांची खरी आई आहे, हा विचार आपल्याला करायला पाहिजे. आपण ज्या वेळेला सतत तिच्याबद्दल असं काही वाईट बोलतो किंवा या सगळ्यामध्ये सतत तिला असं काही बोलतो ना, तेव्हा आदित्यला खूप वाईट वाटतं. आदित्यला माहिती असलं की ती चुकीचं वागते तरी सुद्धा काही झालं तरी ती त्याची आई आहे. आणि या सगळ्यामध्ये आता आई असल्यामुळे त्याला या सगळ्यामध्ये आता तिच्याबद्दलचं हे बोलण्याचं त्रासदायक होत असेल ना, सावनी विचार करत नसेल, पण तो खूप विचारी आहे. त्याला या सगळ्यामध्ये सगळ्याचा विचार येतो आणि तो खूप विचार करतो. आपण या गोष्टीचा सुद्धा विचार करून त्याच्या मनाचा विचार करायला पाहिजे. इकडे आता सागर विचार करत असतो की काहीही झालं तरी ही बाई सतत आपल्या घरात येऊन असा जर का तमाशा करणार असेल तर मात्र प्रत्येक वेळेला आपल्या गोष्टी खराब होतात आणि आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. यावरती आता इकडे इंद्रा सांगायला लागते, खरंच बाय तू या घरामध्ये आलीस ना म्हणून या घराला जरा तरी घरपण आले, नाहीतर त्या सावनीने माझ्या सागऱ्याची काय अवस्था करून ठेवली होती तुला माहिती आहे ना. म्हणजे तिने सागऱ्याला कुठचा ठेवला नव्हता, आमच्या कुटुंबाची वाताहत करून 6 महिन्याच्या सईला इकडे सोडून गेली होती आणि त्यामुळे सागऱ्याची काय अवस्था झाली होती. तू आलीस, सागऱ्याला सावरलंस, या घराला सावरलंस, नाहीतर या सावनीने सगळ्या घराची वाट लावायची काही बाकी ठेवलं नव्हतं. असं म्हणत आता इकडे ती बोलायला लागते. त्यावरती आता लकी सांगायला लागतो, मला काय वाटतं या सावनीचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला नको का. ही उठसूट आपल्याकडे येणार, आपल्याला त्रास देणार, हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे. यावरती सागर सांगतो, हे खरंच आहे, या सावनीचं अति झालेलं आहे. यावरती मुक्ता म्हणते, हो हे थांबायला पाहिजे, पण या सगळ्यामध्ये आपण काही चुकीचं पाऊल उचललं तर ते बरोबर होणार नाही, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. कसं आहे, काही झालं तरी आता आदित्यच्या मनावरती कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. मुळातच त्या सावनीमुळे त्याने आता खूप काही भोगलंय आणि त्याने नको नको त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपण त्याला या गोष्टींपासून तरी आता बाजूला ठेवलं पाहिजे. नको त्या गोष्टी त्याला त्रासदायक होतील अशा नाही केल्या पाहिजेत. असं म्हणत मुक्ताचं आपलं एकच असतं की आदित्यची आपण सगळ्यांनी मिळून काळजी घ्यायला पाहिजे. सागर म्हणतो, म्हणून काय, म्हणून ती काहीही करेल आणि आपण गप्प बसायचं. त्यावरती मुक्ता सांगते, तसंच नाहीये, पण वेळ आली तर आपण नक्कीच काहीतरी ऍक्शन घेऊ. यावरती इंद्रा म्हणते, खरंच ग खरंच तू या घरात लक्ष्मीच्या पावलाने आलेस. प्रत्येक गोष्टीवरती कसा मात करायचा, प्रत्येक गोष्टीवरती कशा पद्धतीने हे करायचं हे तुलाच सांगायचं. तू आलीस ना म्हणून माझं सगळं कोळी कुटुंब आज समाधानामध्ये आहे. खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आई एकविरेचा आशीर्वाद आहेस तू आमच्यासाठी. यावरती मुक्ता म्हणते, मम्मी आणि तुम्ही काळजी करू नका, सावनी नावाचं हे जे काही काळं सावट आपल्यावरती आलेलं आहे ना ते लवकरात लवकर निघून जाईल, हे मी तुम्हाला वचन देते. असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मुक्ता या सावनीचा काटा काढायचा ठरवते, पण तो कसा काय हे कळत नसतं. पण इंद्रा सांगते, नाही नाही, आता जर ती आली ना तर कोयत्याची शपथ तिच्या खांडोळ्या करून टाकेन. इकडे आदित्यच्या डोक्यामधून विचार काही जात नसतात. त्याची मम्मा जे काही वागलेली असते घरच्यांच्या सोबत, त्याच्यासोबत आताताईपणा आणि हे सगळं करत असतात, ते सगळं त्याला आता आठवत असतं आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये तो खूप डिस्टर्ब असतो. आणि आता सई आणि तो लुडो खेळत असतो, पण त्याचं लक्ष त्या लुडोमध्ये नसतंच. त्याला या सगळ्यामध्ये आता फक्त ते सगळं आठवत असतं आणि त्यामुळे तो स्वतःला खूप आता एकटं फील करत असतो. बरं, आता हे सगळं चालू असताना या सगळ्यामध्ये सई त्याला खेळ ना आदित्य दादा असं काहीतरी सांगत असते, पण त्याच वेळेला या सगळ्यामध्ये त्याचं लक्ष नसतं. सई विचार करते, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता आदित्य दादाला हसतं बोलतं खेळतं करायलाच पाहिजे. असं म्हणत मग आता इकडे ती आता येते आणि त्याला गुदगुल्या करायला लागते, त्याला हसवायचा काही प्रयत्न करायला लागते. हे सगळं चालू असताना ती या सगळ्यामध्ये आता बऱ्याचशा ट्रिक करते की जेणेकरून आदित्य हसेल, पण आदित्यचं बिलकुल कुठेच लक्ष नसतं आणि आदित्य उदास असतो. त्याला फक्त आणि फक्त जे काही आता बोललेली असते सावनी तेच सगळं आठवत असतं. म्हणजे या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त त्याच्यासमोर आता तेच गोष्टी असं आपल्या डोळ्यासमोर त्याच्या घुमत असतात की काहीही झालं तरी सुद्धा सावनीचा विषय डोक्यातनं जात नसतो आणि त्यामुळे सई काही त्याला हसवती आहे, सई त्याला काही बोलती आहे हे त्याच्यासमोर त्याच्या गावातच नसतं. तो पूर्णपणे डिस्टर्ब असतो आणि या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त त्याच गोष्टीचा विचार करत असताना सई तिकडे येते आणि त्याला हसवायला परत गुदगुल्या करायला लागते, पण तो लक्ष नसतो. सई नको ना, माझा मूड नाहीये असं म्हणून तो या सगळ्यामध्ये आता सईला सुद्धा शांत करतो. बरं, आता हे सगळं चालू असताना सई विचार करते, आदित्य दादाला झालंय तरी काय,
का आदित्यदादा इतका आता उदास आहे काहीच कळत नाहीये आणि आदिदादा काय झालं, आदिदादा काय झालं असं म्हणत ती आता त्याला इकडून तिकडून हसवण्याचा प्रयत्न करते. पण आदित्य नको नसई, मला नको ना त्रास देऊ असं म्हणत बिचारा गप्प बसलेला असतो. आणि ती विचार करायला लागते की सावनी मम्माने या सगळ्यामध्ये येऊन त्याला किती त्रास दिलाय. सावनी मम्माला जरा सुद्धा काही समजत नाही. दोन्ही मुलं ह्या सावनीच्या आता त्रासाला जाचाला कंटाळलेली असतात आणि या सावनीच्या ह्याच्या सगळ्यामुळे त्यांची अवस्था, मानसिक अवस्था ही जास्तीत जास्त बिकट होत चाललेली असते. बरं, आता इकडे सगळेजण छानपैकी जेवणाचा बेत केलेला असतो आणि तोपर्यंत इकडे आता इंद्राला मुक्ता सांगते, मम्मी तुम्ही अजिबात घरामध्ये इकडे थांबायचं नाहीये, चला तुम्ही बाहेर बसा, मी आहे ना, मी सगळं जेवणाचं उरकते. यावरती इंद्रा म्हणते, अगं असं काय करतेस, जरा तरी मला घरात काहीतरी करू दे. असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते, बिलकुल नाही, तुम्ही या सगळ्यामध्ये काहीच करायचं नाहीये, चला चला बाहेर बसा असं म्हणत ती आता तिला बाहेर काढते. त्यावरती आता इकडे स्वतः सगळा स्वयंपाक करणार का तू एकटी, त्यावरती ती म्हणते हो. तितक्यात तिथे सागर येतो. इकडे स्वाती आणि मुक्ता या दोघी जणी स्वयंपाक करत असतात आणि त्याच वेळेला सागर तिकडे येतो आणि मुक्ताला इशारे करायला लागतो. ज्या वेळेला तो मुक्ताला इशारे करत असतो त्यावेळेला हे सगळं पाहते ते म्हणजे स्वाती आणि त्या दोघांकडे पाहायला लागते. ज्या वेळेला ती दोघांकडे पाहते त्यावेळेला सागर म्हणतो, तुझं काय ग, सारखं आपलं इकडे तिकडे बघत असतेस. यावरती स्वाती म्हणते, दादूस मी काय केलंय, तुमचं काहीतरी वेगळं चालू असतं, मला काय सांगतोस असं म्हणत ती आता त्या दोघांना ओरडत असते. हे सगळं चालू असताना सई आदित्य तिकडे येतात आणि त्यावेळेला सई म्हणते, तुला माहिती आहे का, श्रीखंडपुरी मी एकटेच खाणार आहे. त्यावरती इथे आदित्य सांगायला लागतो, नाही नाही, आमरसपुरी माझ्यासाठी केली आणि आमरसपुरी मीच खाणार आहे असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात. त्यानंतर ते श्रीखंडपुरी आमरसपुरी खाण्यासाठी आता इकडे किचनमध्ये येतात आणि भूक लागली असं म्हणत एकच गलका करायला लागतात. हे सगळं चालू असताना मिहिका सुद्धा तिकडे येते आणि मिहिका पण तिकडे बसते. जेवणाच्या टेबलवरती दोघं जण बसून लवकर वाढा आता हीच आरोळी ठोकायला लागतात. असं चालू असताना इकडे आता मिहिका सुद्धा येते आणि मिहिकाचा उदास चेहरा बघून सागरला आणि मुक्ताला खूप वाईट वाटतं. मुक्ता आता दोन्ही मुलांना छानपैकी जेवायला वाढत असते आणि दोन्ही मुलं आता जेवणावरती ताव मारत असतात. त्याच वेळेला इकडे आता सागर इशारे करत असतो. स्वाती पुन्हा पाहते आणि स्वाती म्हणते, काय चाललंय काय दादूस तुझं. यावरती तो म्हणतो, तुझं लक्ष आमच्याकडे कशाला का पाहिजे, सतत आमच्याकडे लक्ष असं आता तो म्हणायला लागतो. पण तोपर्यंत हे सगळं चालू असताना अचानकपणे कोमल आणि आता मिहिरची एंट्री होते. कोमल आणि मिहिरला पाहिल्यावरती सगळेजण खूप खुश होतात. इंद्रा म्हणते, अरे वा जावई बापू, कोमल आलात तुम्ही, तुमचा आज पहिला गुढीपाडवा आहे, या लवकर या असं म्हणत त्या दोघांना सन्मानाने बोलवलं जातं. आत्तू आली म्हणून आता ही दोन्ही मुलं सुद्धा खूप खुश असतात. सागर त्या दोघांचं कौतुक करतो, या जावई बापू या, पहिल्या पाडव्याला तुमचं खूप खूप स्वागत आहे असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते, मग काय, जावयाचा मानपान झालाच पाहिजे की नाही, बसा असं म्हणत त्यांचा आता मानपान करण्यासाठी इकडे आता मुक्ता त्यांना लगेचच खाली बसायला सांगते. तोपर्यंत मिहिकाला जरासं वाईटच वाटतं आणि मिहिका या सगळ्यामध्ये स्वतः आता मान खाली घालून बसलेली असते. तोपर्यंत औक्षण करण्यासाठी इकडे आता इंद्रा येते, दोघांचं औक्षण करते आणि सागराला सांगते, सागर आपली मानाची टोपी आण बरं, ती टोपी जावई बापूंना घाल. मग काय, त्या कोळ्यांची टिपिकल लाल जी टोपी असते ती टोपी घेऊन सागर येतो आणि ती टोपी आता इकडे सन्मानाने मिहिरला घातली जाते आणि सागर म्हणतो, जावई बापू घ्या ही टोपी घ्या आणि हा मान सन्मान तो पण स्वीकारा. सगळेजण खो हसायला लागतात आणि या सगळ्यामध्ये आता छानपैकी वातावरण चालू असताना इंद्रा त्या दोघांचं औक्षण करते आणि औक्षण करून इंद्रा आता सांगायला लागते, या पाडव्याला तुम्ही एकाचे दोघं झालात आणि पुढच्या पाडव्याला दोघांचे तिघं व्हायचंय बरं का असं म्हणत इंद्रा आता दोघांना छानपैकी थट्टा मस्करी करत असते. हे सगळं ऐकत असते ते म्हणजे मिहिका आणि तिला खूप ऑकवर्ड होतं, म्हणून ऑकवर्ड झाल्यामुळे ती तिकडून निघून जाण्याचा विचार करत असते. तोपर्यंत इंद्राने सगळ्यांना आता म्हणजे ह्या दोघांचं औक्षण करून घेतलेलं असतं आणि औक्षण करून घेऊन या दोघांना आता ती पेढा भरवत असते. त्यावरती कोमल म्हणते, बस झालं, जास्त पेढा नकोय मला असं म्हटल्यावरती मग आता इंद्रा सांगायला लागते, असं कसं. त्यावरती मग आता सांगायला लागतो लगेचच इकडे मिहिर, नाही पेढा नको कसा, थांबा इकडे मी भरवतो असं म्हणत तो आता त्या बॉक्समधून पेढा काढतो. पेढा काढून तिच्या तोंडामध्ये कोंबतो. तोंडामध्ये पेढा कोंबल्यावरती मग मात्र आता तो म्हणतो, खायलाच पाहिजे. असं कसं, पाडवा आहे ना पहिला, जावई बापूंनी खायला पाहिजे तर मुलींनी पण खायला पाहिजे असं म्हणत तो जबरदस्ती तो पेढा तिला भरवतो. त्यावरती इंद्रा म्हणते, बघितलंस आईस भरवते तर खायचं नाहीये, नवऱ्याने भरवल्यावरती खाल्ला ना असं म्हणत आता ती कोमलची थट्टा मस्करी करायला लागते. सगळे
सगळेजण हसायला लागतात आणि कोमलचं कौतुक करायला लागतात। सगळेजण छानपैकी पाडवा एन्जॉय करत असतात आणि आता सगळेजण दोघांचं कौतुक करत असतात। मिहिका मात्र आता खूप ऑकवर्ड होते आणि तिकडून निघून जाण्याचा विचार करत असते। ज्या वेळेला मिहिका तिकडून निघून जात असते त्यावेळेला कोमल हे सगळं पाहते आणि आता कोमल पाहते आणि मिहिका थांब ना असं म्हणायला लागते। ज्या वेळेला ती मिहिकाला थांब म्हणायला लागते तोपर्यंत इकडे इंद्राची थट्टा मस्करी चालू असते की जावई बापू काय चाललंय, 2-3 कधी होताय, आणि हे सगळं करत असताना आता इकडे कोमल तिला थांबवते। मिहिका थांब, मिहिका थांब असं म्हणत ती मिहिकाला आवाज देते आणि धावत पळत तिकडे जाते। ज्या वेळेला ती तिकडे जाते आणि ती तिला सांगते पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि ती मिहिकाला मिठी मारते। इंद्राला हे काही आवडत नाही। इंद्रा या सगळ्यामध्ये रागाने तिच्याकडे पाहायला लागते, पण आता मुक्ताला या सगळ्यामध्ये आता या गोष्टी आवडलेल्या असतात आणि आता इकडे इंद्रा सांगायला लागते ये ये लवकर इकडे ये। पुन्हा ती कोमलला बोलवते। कोमलला बोलवल्यावर ती मिहिका आपल्या रूममध्ये निघून जाते। कोमल तिकडे येऊन बसते। मग आता इकडे इंद्राने पहिल्या पाडव्याला जावयाला चैन केलेली असते। ती चैन आता ती मिहिरच्या हातात देते। मिहिर म्हणतो ही कशाला चैन? यावरती सागर सांगायला लागतो नाही नाही अरे तू काळजी करू नकोस, ही चैन खोटी आहे। त्यावरती आता इकडे त्याचा चेहराच पडतो आणि आता इकडे कोमलच्या हातामध्ये छानपैकी नेकलेस सेट दिला जातो। त्यावरती आता इकडे सागर म्हणतो नाही हा जावई बापू तुमची फक्त थट्टा मस्करी केलेली आहे, हे खोटी चैन तुम्हाला दिले। त्यावरती इंद्रा चिडते सागऱ्या काय चाललंय, किती थट्टा मस्करी कर, जावयाला खोटी चैन देईन का? नाही हा मिहिर खरी चैन आहे, उगाच काय थट्टा मस्करी। कोमल तुला नेकलेस आवडला का? कोमल म्हणते हो आई खूप खूप नेकलेस मला आवडला। दोघांचाही गुढीपाडवाचा सण छानपैकी साजरा झालेला असतो आणि दोघजण या सगळ्यामध्ये खूप आता एन्जॉय करत असतात। त्यानंतर मग आता गुढीपाडवा सुंदर झाल्यावरती इकडे आता मुक्ता सावनीकडे आलेली असते आणि सावनीला सांगते तू कितीही माझ्या घराला तोडण्याचा, मला त्रास देण्याचा, आमच्या घराला वेगळं करण्याचा कितीही प्रयत्न केलास ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुझी गाठ माझ्याशी आहे। एक दिवस असा येईल की तुला मी माझ्या पायाशी आणीन। यासाठी सावनी साम दाम दंड भेद या सगळ्यामध्ये आता कमी पडत नाही आणि इकडे तोपर्यंत पत्रकार येतात आणि कोळी कुटुंबावरती हल्ला करतात। कोळी कुटुंबावरती हल्ला करत ते सांगायला लागतात तुम्ही इतक्या नीच पातळीला उतरू शकाल असं वाटलं नव्हतं, म्हणजे तुम्ही इकडे सावनी मॅडम सोबत असं वागाल। मुक्ता म्हणते झालंय तरी काय? त्यावरती ते पत्रकार आणि बाकीच्या बायका सांगायला लागतात चला चला बघायला चला काय झालं। आणि सगळेजण ज्या वेळेला बघायला येतात सावनीने तमाशा मांडलेला असतो। एका झाडाला दोर टांगून आपल्याला टांगून घेतलेलं असतं आणि माझ्या मुलाला या मुक्ताने तिच्याकडे घेतलंय, जर माझ्या मुलाला तिने दिलं नाही तर या सगळ्यामध्ये मी स्वतःला संपवेन, हा ड्रामा सुरू केलेला असतो। सावनीचा हा ड्रामा बघून सगळे बाकीचे भुलले असते तरी मुक्ता, सागर, कोळी कुटुंबाला माहिती असतं ही फक्त नाटक करत आहे आणि या सगळ्यामध्ये हिचं नाटकाचा पर्दाफाश करण्यासाठी मुक्ता आता काय ऍक्शन घेणार आणि या सगळ्यामध्ये सावनीचा कसा पर्दाफाश करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे।